आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसंदर्भातली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। पंचांसोबत हुज्जत घालणं आता दोन पैलवानांना महागात पडलेलं आहे। महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेला ही हुज्जत घालणं भोवलेलं आहे। शिवराज राक्षेला 3 वर्ष आता निलंबित करण्यात आलेलं आहे, सस्पेंड करण्यात आलेलं आहे, तर महेंद्र गायकवाडला देखील 3 वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आल्याची माहिती मिळते। शिवराज राक्षेनं पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली। यासोबतच पंचांची कॉलरही धरली, त्यांना लाथही मारलेली होती आणि हेच सगळं कृत्य करणं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना चांगलंच भोवलेलं आहे। या दोघांनाही 3 वर्ष निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते। आणि पंचांनी जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते, बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे। पंचाचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्याजोगतं नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षासाठी सस्पेंड केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।